मुलांनो, आपल्या आयुष्याचा रिमोट तुम्ही कोणाच्या हाती दिला आहे याचा विचार करण्याची खरोखरच वेळ आली आहे. साधा टीव्हीचा रिमोट जर दुसऱ्याच्या हाती गेला तर तो तुम्हाला अजिबात आवडत नाही. पण जर हा विचार करता का की तुमच्या आयुष्याचा रिमोट तुम्ही कोणाच्या हातात दिलेला आहे? तुमचे निर्णय खरंच तुम्ही घेता का? की तुमचं आयुष्य मोबाईलच्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियावरच्या रील्स, मित्रांचा आग्रह, इतरांचं कौतुक, टीका, भीती आणि लोक काय म्हणतील या विचारांनी चालतं आहे? आयुष्यात प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या मनासारखी असेलच असं नाही. कधी-कधी मार्क मिळतील, कधी कमी मार्कही मिळतील. कधी अपयश येईल, कधी टीका होईल, कधी मित्र साथ सोडतील. पण त्या प्रत्येक प्रसंगानंतर मुलांनो, एक गोष्ट मात्र आपल्या हातात असते, आपला प्रतिसाद. मानसशास्त्रामध्ये याला एक सुंदर नाव आहे, रिस्पॉन्स आणि ॲबिलिटी. परिस्थिती आपल्या हातात नेहमी नसते, पण त्या परिस्थितीला आपण कसं उत्तर देतो ही क्षमता मात्र नेहमी आपल्या हातात असते. आणि मुलांनो, हीच खरी मॅच्युरिटी असते. हाच तर खऱ्या अर्थाने आयुष्याचा रिमोट आहे. कमी गुण मिळाले तर स्वतःला दोष द्यायचा की पुन्हा जोमाने अभ्यासाला लागायचं? मित्रांनी चिडवलं तर स्वप्न सोडून द्यायची की स्वतःला आणखी सक्षम बनवायचं? की मोबाईलवर अजून एक रील पाहायची की पुस्तकाचं अजून एक पान वाचायचं? हे छोटे छोटे वाटणारे निर्णयच तुमचं मोठं भविष्य घडवत असतात मुलांनो. आयुष्य एका मोठ्या निर्णयाने नाही बदलत, तर रोज घेतल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या निर्णयांनीच ते बदलत असतं. म्हणून तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारा की आज माझ्या वेळेचा निर्णय कोणी घेतला? दुसरा प्रश्न, आज माझ्या मनावर नियंत्रण कोणाचं होतं? आणि तिसरा प्रश्न, आज मी माझ्या स्वप्नांसाठी जगलो की इतरांच्या अपेक्षांसाठी? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर प्रामाणिकपणे तुम्हाला मिळत असतील तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. सगळ्या आवाजांपेक्षा महत्त्वाचा एकच आवाज आहे मुलांनो, तो म्हणजे तुमच्या स्वतःच्या मनाचा. टीव्हीचा रिमोट हरवला ना तर नवीन विकत घेता येतो, पण आयुष्याचा रिमोट जर दुसऱ्याच्या हातात गेला तर अनेकदा तुम्ही तुमची स्वप्नच हरवून बसाल. म्हणून तुमच्या वेळेवर, तुमच्या भावनांवर, तुमच्या विचारांवर आणि तुमच्या निर्णयांवर स्वतःचं नियंत्रण ठेवायला शिका. रिमोट तुमच्या आयुष्याचा तुमच्या हातात ठेवा, कारण चॅनेल बदलायला दुसरे जण नक्की ते चॅनेल बदलू शकतात, पण तुमच्या आयुष्याची दिशा ही फक्त तुम्हीच ठरवू शकता. मुलांनो, आपण आपल्या आयुष्याच्या गाडीच्या स्टेअरिंग व्हीलला हातात घेतल्यानंतर आपल्या आयुष्याची गाडी कोणत्या दिशेला न्यायची ते आपल्या हातात असतं. कोणीतरी म्हणालं, कोणीतरी मला प्रेशराईज केलं, कोणीतरी चांगलं जगतंय त्याचं मला जेलसी वाटते आहे, किंवा कोणीतरी मला सांगितलं, ही जी सगळी एक्सक्युजेस तुम्ही देत असाल तर मग तुम्ही निश्चितपणे तुमच्या हातातला तुमच्या आयुष्याचा रिमोट, तुमच्या आयुष्याचं ड्रायव्हिंग व्हील दुसऱ्याला देतात. तेव्हा असं करू नका. तुमच्या आयुष्याचा रिमोट तुमच्याच हाती ठेवा. धन्यवाद.